आज अचानक गौरव केक घेऊन आला आणि हा केक कशासाठी तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. कोणाचाच बर्थडे नसतानाही आम्ही असं सेलिब्रेशन करतोय आणि केक एकमेकाला भरवतोय. तर त्याचं कारण तर मी पुढे सांगतेच. पण त्याआधी आज दिवसाची सुरुवात अशी झाली. मी काही ऑनलाईन सामान बोलवलं. त्यामध्ये गिट्सचा गुलाबजामुन बोलवला कारण मला खूप जास्त इच्छा होऊन राहिली होती खायची आणि सोबतच ORS बोलवलं आणि ORS जे बोलवलं आहे त्याची टेस्ट मला बिलकुल आवडली नाही. पण आता आणलंच आहे म्हटलं तर पिली मग मी. आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेत स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाकामध्ये छान इकडे भात बनवला. मी कुकरमध्ये काही लावला नाही, म्हटलं नुसतं भात लावायचा, मग कुकरमध्ये नाही लावला. त्यानंतर चपातीसाठी कणिक मळून घेतली आणि आता श्रावण सोमवार सुरू होणार म्हणून म्हटलं गौरवला काही खायचं असेल तर सांग, मला आजच बनवून देते मी तुला, यानंतर बनणार नाही आहे महिनाभर. सो म्हणून मग त्याने आज गावरानी अंडे पण आणले होते सोबत आणि सोबत काहीतरी घेऊन आला. आता मला सरप्राईज द्यायचं होतं त्याला, पण त्याचं काही जमलं नाही कारण आता आम्ही सोबत राहतो त्यामुळे कंटिन्युअसली सोबत असल्यामुळे आम्हाला माहिती पडतं की कोण काय प्लॅन करत आहे आणि आम्हाला प्लॅन पण करायचा असल्यानंतर खूप विचार करून करावं लागतं. सो म्हणून त्याने काहीतरी प्लॅन केला होता आणि मला सरप्राईज देणार होता. तर मग जेवण वगैरे झालं आणि बसलो होतो. त्यानंतर त्यांनी केक काढला फ्रीजमधून आणि मला माहिती नव्हतं, मला एवढा अंदाज होता की त्यामध्ये केक आहे, बट कशासाठी हे मला काहीच माहिती नव्हतं. तर त्याचं म्हणणं असं होतं की 9वा महिना सुरू झालेला आहे आणि तू ऑलमोस्ट 9व्या महिन्यामध्ये एंटर केलेला आहे आणि आता इतका त्रास तुला सहन करावा लागत आहे की खूप जास्त. तर तुझं मूड थोडं चेंज करायसाठी म्हणून मी एक छोटंसं सेलिब्रेशन करायसाठी हा केक आणला होता. तर असं त्याचं म्हणणं होतं. चला काही का होईना पण या दुखण्यामध्ये थोडं तरी सेलिब्रेशन केलं तर थोडं मूड फ्रेश झाला आणि केक पण बरेच दिवस झाले खाल्ला नव्हता. जवळपास या 9 महिन्यामध्ये मी केक खाल्लाच नाही. तर त्यांनी त्यावर 1+1=3 असं काहीतरी टाकून पण आणलेलं होतं कारण आता आम्ही दोघांचे 3 होणार आहे असं त्याचं मिनिंग होतं. आणि छान मस्तपैकी दोघांना केक भरवला आणि आजच्या दिवसाचा असा एंड केला. तर चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.